आता आपण त्यांची माहिती सुनंदाताईंच्याकडून ऐकूया आणि मग त्यांच्याशी गप्पा मारूया. करिअरची वेगळी दिशा निवडून स्वतःला अधिकाधिक ज्ञानसंपन्न सक्षम करत करत वेगळ्या वाटेने प्रवास करणारी ही विदुषी आहे. इतिहासाचा शोध घेऊन वर्तमान आणि भविष्यकाळची नैसर्गिक संपत्ती कशी सुधारता येईल हा हिच्या इंटरेस्टचा विषय आहे. खरं म्हणजे इतिहास संशोधक, पर्यावरण तज्ज्ञ आणि शेतकरी हे हिचं वर्णन फारच ढोबळमानाने केल्यासारखं आहे. सुरुवातीला अनेक हुशार मुलांप्रमाणे हिने सुद्धा इंजिनियरची पदवी घेतली, BE इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. पण इंजिनियर म्हणून हिने कधी काम नाही केलं. तिने पदव्युत्तर शिक्षण घेतलं ते नैसर्गिक साधन संपत्तीचं नियोजन, जतन आणि संवर्धन या विषयात, आणि त्यानंतर इंडॉलॉजी या विषयात चक्क MA केलं. इंडॉलॉजी म्हणजे भारत देशाच्या सांस्कृतिक वारसा जो आहे त्याचा सर्वांगीण अभ्यास. या साहित्य, संगीत, वास्तुकला, चित्रकला, शिल्पकला असं सगळंच येतं. मग कामाला सुरुवात केली ते जास्तीत जास्त रिसर्च या स्वरूपाचं होतं. पर्यावरणाचे प्रश्न, माती, पाणी, झाडं झुडपं यांचं संरक्षण याबद्दलचं होतं. भारतातल्या पुरातन वास्तूंचं म्हणजे किल्ले, राजवाडे, देवालय, लेणी यांचं जतन ह्याबद्दलचं तिचं काम होतं. हे सगळे रिसर्च पेपर्स देशात आणि परदेशातही प्रसिद्ध होत होते. अनेक समाजसेवी संस्थांकडून आणि सरकारकडूनही त्यांना अशा प्रकारच्या प्रकल्पासाठी जाणकार म्हणून बोलावलं जातं. हे सगळं करत असताना सायली यांनी ज्या ज्या विषयातलं शिक्षण घेतलं त्याचा मला फक्त उल्लेख करावा असं वाटतो. यातले काही कोर्सेस परदेशातही होते. म्युझिओलॉजी, जिओलॉजी, आर्किओलॉजी, फिलॉसॉफी, रिसर्च मेथडॉलॉजी, बौद्ध साहित्य, पर्यावरण आणि ग्रामीण विकास, ऑर्निथॉलॉजी, पुरातन वास्तुशिल्प यांचा इतिहास, वनस्पतीशास्त्र, याशिवाय ब्राह्मी, नागरी, देवनागरी, उर्दू, रोमन, कन्नडा या लिप्यांचाही त्यांनी अभ्यास केलेला आहे. आज या विषयातल्या अनेक प्रकल्पांवर त्या तज्ज्ञ सल्लागार म्हणून काम पाहतात. टेकडी पुणे, ग्रीन पुणे यासारख्या लोकचळवळीत त्या सक्रिय आहेत. हेरिटेज इन्साइट्स, संविद्या इन्स्टिट्यूट ऑफ कल्चरल स्टडीज हे त्यांचे स्वतःचे प्रकल्प आहेत. मोराची आमराई या व्यवसायाद्वारे ऑर्गॅनिक फळांचं उत्पादन करून विक्री केली जाते. हे सगळं करत असताना त्यांना अनेक बक्षिसं मिळाली, बहुमान मिळाले, पण वेळेअभावी आपल्याला त्याचा सगळ्यांचा उल्लेख इथं मी करत नाही आहे. पण एवढं सगळं एकाच वेळी करणाऱ्या या तरुणीचं मनोगत तिच्याकडूनच ऐकण्याची तुमच्याप्रमाणेच मलाही खूप उत्सुकता आहे. चला तर ऐकूया विदुषी सायली पलांडे दातार यांना. सायली, तू पहिल्यांदा इंजिनियर झालीस आता आम्ही ऐकलं. तर इंजिनिअरिंगच्या आधी म्हणजे तू कुठं तुझं शिक्षण झालं, तुझं गाव कुठलं? मी एका गावात काही शिकले नाही. मी 12 गावचं पाणी प्यायले आणि 12 गावचं शिक्षणही घेतलेलं आहे. हो का? कुठली कुठली गावं? संगमनेर आहे, सोलापूर आहे, औरंगाबाद आहे, कोपरगाव आहे, परत संगमनेर आहे, मग पुणे आहे. असं 5-6 शाळा. माझे वडील बँकेत होते त्याच्यामुळे बदलीमुळे आम्ही इकडे तिकडे फिरत होतो, पण त्याचा मला फायदा झाला. कारण खूप वेगवेगळे लोक भेटणं, त्यांच्यामध्ये मिसळणं ह्या गोष्टी मला त्यामुळे करता आल्या आणि नवीन प्रदेश बघता आले आणि फिरण्याची आवडच लागली एका अर्थाने. आणि इंजिनिअरिंग ही करिअर करावी असं तुला कधी वाटलं? ॲक्च्युली मला रोबोटिक्स बद्दल फॅसिनेशन होतं. रोबोटिक्स? मला असं वाटतं यंत्रमानव. हो, मला असं वाटायचं की माणूस आहे हे खूप वेगळं क्रिएशन आहे आणि आपण मंडेन गोष्टी किंवा ज्या धोक्याच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये माणसाने काम करू नये, अशा गोष्टी यंत्राद्वारे केल्या जाव्या, म्हणून मला इंजिनिअरिंगला जायची इच्छा होती. आणि माझा जो प्रकल्प होता इंजिनिअरिंगचा तोही तसाच होता की एक लँडमाईननी भरलेल्या एरियामध्ये माणसाने जाऊन लँडमाईन शोधण्यापेक्षा रोबोट पाठवून त्याने त्या डिटेक्ट कराव्या, अशा प्रकारे मला काम करण्याची इच्छा होती. मग पुढे काय झालं? पुढे असं झालं की मी खूप पुस्तकी किडा होते. मी काही खूप खेळायचं वगैरे नाही, थोडंफार व्हॉलीबॉल वगैरे, ट्रेकिंग वगैरे पण मी खूप नंतर सुरू केलं. तर तेव्हा इंजिनिअरिंग करत असताना माझी गाठ काही लोकांशी पडली पुण्याच्या टेकड्यांबद्दल. तर तेव्हा असं झालं होतं की आमच्या पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनने ठरवलं होतं की पुण्यातल्या टेकड्यांवर घरं बांधली पाहिजे.
पुण्याच्या टेकड्यांवर घरं बांधली बांधली पाहिजेत. पाहिजेत. तर मला असं झालं की असं का म्हणतायत हे आपण, आणि मी आधी टेकड्यावर जाऊन बघितलं होतं, इतक्या सुंदर टेकड्या आहेत, मी फिरायला जायचे, अनेक लोक येतात, आणि त्या शेवटचा निसर्गाचा भाग म्हणता येईल आमच्या शहरातला तो उरला होता. तर आपण सगळंच जर नष्ट केलं तर कसं होणार, आणि हे बरोबर नाही आहे. माणसाला गरज आहे चांगलं आयुष्य जगायला, म्हणून मग मी त्या लोकांमध्ये सामील झाले. आणि त्या लोकांमध्ये सामील झाल्यावर मला लक्षात आलं की अरे भारताचे प्रश्न वेगळेच आहेत. भारतामध्ये खूप लोक आहेत, बरं, पण भारतामध्ये लोकांच्या बाजूने विचार करणं गरजेचं आहे. फक्त यंत्रांच्या दृष्टीने सगळे प्रश्न सुटणार नाहीयेत असं मला तेव्हा जाणवलं. आणि मग तुला वाटलं की आपण प्रस्थापित इंजिनिअरिंग कडून जरा दूर जावं. हां, बर, आणि मग तू काय 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 कोर्सेस केलेस बुवा? हा, तर तऱ्हेचे नुसती पॅशन काही एका टप्प्यापर्यंत तुम्हाला नेऊ शकते, पण तुम्हाला खरंच जरा चांगलं कॉन्ट्रीब्युशन करायचं असेल तर तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. पॅशन मे ड्राईव्ह यू, पण त्याच्या पुढे ज्ञान असल्याशिवाय माणसाला समोरचा माणूस तेवढं गांभीर्याने घेत नाही, मतं म्हणा की अभ्यास म्हणा. पण आज तुझे सगळे म्हणजे इतिहासाचे कोर्सेस केलेस, पुरातत्व विभागाचे कोर्सेस केलेस, हे सगळे करत असताना इंजिनिअरिंगच्या कुठल्या कौशल्यांची तुला मदत होते? हो, खूप होते. एक म्हणजे लॉजिकल रिझनिंग, म्हणजे कुठलाही याचा कार्यकारण भाव शोधणं हा माझ्यासाठी खूप महत्वाचा मुद्दा असतो. आणि माझ्या अनेक कामांमध्ये ते येतं की का एखादी गोष्ट करत, म्हणजे आमचे एक सर म्हणायचे ऑलवेज आस्क हाऊ अँड वाय इफ यू वॉन्ट युअर फ्युचर हाय. तर त्याच्यामुळे मी प्रश्न विचारायला शिकले आणि त्याची उत्तरं कशी मिळवता येतील, आपल्याकडे नसेल तर मग कोणाकडे जाता येईल, हे सगळं आहे. आणि एक शिस्तबद्ध काम करणं हे मला इंजिनिअरिंगनी शिकवलं. ओके. आणि दुसरं म्हणजे मी आज कुठलाही टेक्निकल विषय समजून घेऊ शकते. हा, म्हणजे हे तुला इंजिनिअरिंगने शिकवलं, जरी तू आज इतिहासात असलीस, आर्किओलॉजी मध्ये असलीस तरी. आता आपण काय करूया, तुझं जे सगळं बॅकग्राऊंड विविध रंगी आहे, आपण आपल्या विद्यार्थ्यांच्यासाठी बॅक टू बेसिक्स म्हणजे मूलभूत गोष्टींकडे घेऊन जाणारे असे 4 केस स्टडीज आपण घेणार आहोत, 4 उदाहरणं घेणार आहोत, जे घेऊन ती आपल्याकडे आलेली आहे. त्यातला पहिला फारच इंटरेस्टिंग आहे, तो इतिहासाकडे नेणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज असं आपण म्हटलं की आपल्या सगळ्यांची छाती अभिमानाने भरून येते. तर इतिहासामधलं खूप मोठं व्यक्तिमत्व, तर त्यांचा तू एक अभ्यास केलास ना, तो अभ्यास काय होता जे आम्हाला सांग. कसं झालं, मी भारत इतिहास संशोधक मंडळ नावाच्या संस्थेत जायचे आणि तिथे मी अभ्यास करत होते. शिवाजी महाराज सगळ्यांचं आवडतं व्यक्तिमत्व असतं तसं, पण त्यांच्या आयुष्याबद्दल आपल्याला अजून काही माहिती मिळते का असा मी शोध घ्यायचा प्रयत्न करत होते. आणि नेमकी मला माझ्या मिस्टरांमुळे कौसुमुळे लंडनला जायची संधी मिळाली. तर त्याच्या आधी मला असं लक्षात होतं की बरंचसं इंग्रजांनी आपले कागदपत्र तिकडे नेलेली आहेत. आणि शिवाजी महाराजांच्या काळामध्ये वर्तमानपत्र तिथे छापली जायची असं मला लक्षात आलं इंग्लंडमध्ये. तर मग मला असं कुतूहल झालं की हे लोक आपल्यावर येऊन नंतर राज्य करू लागले, आधी व्यापारी म्हणून आले, तर यांनी काही लिहून ठेवलंय का बाबा? कारण एक शहाजहानाच्या मृत्यूची बातमी त्याच्यात छापली असं एका इतिहासकाराने लिहून ठेवलं. माझे मेहेंदळे सर माझे जे गुरु आहेत त्यांनी लिहून ठेवलं होतं. तर म्हटलं पण हा धागा पकडून तिकडे जाऊन बघूया. म्हणून मग मी लंडनला जाऊन तिथे अख्खी इमारतभर जुने वर्तमानपत्र राखण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी एक लायब्ररी आहे. आणि त्याच्यात थोडी नाही तर गेले 400 वर्षापासूनची वर्तमानपत्र ठेवलेली आहे. ओके. आणि जी आजही अगदी मिंट कंडिशन म्हणता येईल अशा स्वरूपात ती आहेत. आपण पीपीटीवर पण मी काही फोटो तुम्हाला दाखवते, म्हणजे आपल्याला ते कळेलही. तर तर हे तो हिस्टोरियन तू आहेस. बऱ्याच जणांना माझ्या प्रोफेशन बद्दल बरेच प्रश्न असतात, तर त्याच्यामुळे प्रत्येक फील्ड मधल्या मी एक हे दिलं की लोकांना काय वाटतं आणि मी ऍक्च्युली काय करते. बघूया ना आपण ती पहिली स्लाइड बघूया. म्हणजे व्हॉट माय फ्रेंड्स थिंक आय डू. त्यांना वाटतं की तू कॉम्प्युटरवर काम करते. काहींना आईला वाटतं की मी काही लायब्ररीमध्ये बसून काम करते, काहींना वाटतं मी ऍक्च्युली लढाई वगैरे सदृश्य काहीतरी करते, युनिव्हर्सिटीला काहीतरी वेगळं वाटतं. मला स्वतःला वाटतं की मी काहीतरी खूप फॅन्सी पद्धतीने काम करते, पण तसं बघितलं तर तुम्हाला इथे रद्दीचा ढीग दिसेल आणि मी त्याच्यात घडलेली असते. तू रद्दीमध्ये घडलेली असतेस. तर आता आपण पुढच्या स्लाइडला जाऊया, शिवाजी महाराजांची बघूया आपण. तर
हे जे आहे आपण पुढे जाऊया. हे शिवाजी महाराजांचं ओरिजिनल चित्रांपैकी एक आहे. त्याचंही जमवण्याचा मी सध्या प्रयत्न करते. मी म्हटलं तसंच की मला कळलं की तिकडे न्यूजपेपर्स होते आणि आपण त्याचा जर शोध घेतला तर कदाचित आपल्याला काही गोष्टी मिळू शकतील असं मला वाटलं. त्याच्यामध्ये ते मी म्हटलं या सगळ्या गोष्टी आल्या. नेक्स्ट. तर तिथे 2 मोठी कलेक्शन होते. तिथे 1600 ते 1900 ह्या काळातली वर्तमानपत्र एका ठिकाणी ठेवलेली होती आणि ब्रिटिश लायब्ररी अगदी कागदाचा कप्पा पण ठेवते हे मला तेव्हा लक्षात आलं. पुढे आणि मी म्हटलं तसं की जसं ते व्यापारी म्हणून आले तर त्यांचं भारताबद्दलचं आकर्षण आणि इंटरेस्ट वाढत गेला आणि इथल्या गोष्टी जास्तीत जास्त तिकडे कशा पोहोचवता येईल माहिती स्वरूपात मग त्या ऑफिसर्स थ्रू किंवा ट्रेडर्स थ्रू त्या पोहोचवल्या जात होत्या. तिकडच्या जे लंडन गॅझेटचं वर्तमानपत्राची सुरुवात साधारण 1665-66 साली झाली. म्हणजे शिवाजी महाराज 30-35 वर्षाचे होते त्या काळात झाली असेल ती थोडी मोठे. आणि तेव्हा ते सरकारी मुखपत्र म्हणून होतं आणि ते आठवड्यातून 2दा वगैरे प्रकाशित व्हायचं. आणि आपल्याला आत्ता जे न्यूजपेपर वाटतं तसं ते नव्हतं. त्याला मथळे नसायचे, त्याच्यावर चित्र नसायची आणि त्याच्यामध्ये एक बातमी कुठे संपते आणि दुसरी कुठे सुरू होते हेही कळायचं नाही. आणि आज जसं आपल्याला इंग्लिशची भीती वाटते की स्पेलिंग बरोबर आहे ना वगैरे तर तेव्हा स्पेलिंग पक्केच झाले नव्हते. त्याच्यामुळे शिवाजीचं स्पेलिंग SHIVAGI होतच नव्हतं. ते शेवाजी वगैरे म्हणजे SHEVAGEE वगैरे अशी स्पेलिंग तिथे असायची. बरं. नेक्स्ट आपण तर हे असं वर्तमानपत्र असायची ही लंडन गॅझेट किंवा ऑक्सफर्ड गॅझेट नावाची फ्रान्समध्ये किंवा याच्यात निघायची. पुढे ही अजून काही नावं आहेत त्या विविध वर्तमानपत्रांची. पुढे ही मी बातमी ऍक्च्युली शोधली आणि आज कम्प्युटरवर तुम्हाला इंटरनेटवर होते पण मी 2008ला गेले होते तर तेव्हा मला प्रत्येक वर्तमानपत्र फिजिकली वाचून काढली आहेत मी गेले 15 ते 20 वर्षाची. बरं. तर त्याच्यामुळे माझे डोळे फुटायची वेळ आली होती. आणि कुठल्या कुठल्या बातम्या मिळाल्या शिवाजी महाराजांच्या संदर्भातल्या? ही सगळ्यात महत्वाची बातमी आहे. पुढचा स्लाइड घेऊ. त्याच्यामध्ये ही सुरत लुटीची बातमी आहे. आपल्याला वाटतं की शिवाजी महाराजांच्या अफजल वधाची असेल बाबा राज्यारोहणाची असेल तर इंग्रजांच्या महत्वाची कुठली बातमी होती तर सुरत लुटीची होती. आणि त्याच्यात त्यांनी असं लिहिलंय की हा जो माणूस आहे हा बंडखोर आहे आणि याची काय बिशात त्याने येऊन सुरतवर हल्ला केला. तो स्वतःला समजतो काय मास्टर ऑफ द कंट्री समजतो आणि त्याच्यामुळे इथे सगळे लोक सळो की पळो झालंय. इथे सगळा व्यापार थांबला आहे. मोगल साम्राज्य मदत करत नाहीये आणि आता जे बनिया लोक आहेत ट्रेडर ते आता सगळे मुंबईच्या दिशेने पळतात असं सगळा रिपोर्ट आहे. आणि त्याच्यात पुढे असं दिलेलं आहे की याच्यामुळे आता आपल्याला काही खैर नाही. सुरतमध्ये आपला पुढचा व्यापार होणार नाही. आपण आता मुंबईला आपलं बस्तान हलवू आणि तिथून देशोदेशीचा व्यापार करू आणि त्याच्यातूनच आपल्याला दिसतं की मुंबईची पुढे मोठे आज महानगर जे झालंय. म्हणजे तो विचार चालू झाला त्यांच्या डोक्यात की सुरत ही सेफ नाहीये तर सुरतेच्या जागी आपण मुंबईला यावं. बरोबर आहे. हे किती सालचं आहे? ही बातमी आहे 1672ची. म्हणजे शिवाजी महाराज जिवंत असताना त्यांच्या नावाची बातमी आपल्याला तिकडचा माणूस वाचत होता असं दिसतं. बरोबर आहे. कारण पहिली जी सुरतेची स्वारी झाली ती 60-61ला झाली. पण त्याचा भाग म्हणजे तिथपर्यंत 72 पर्यंत दुसरी हे पण झाली असणार सुरतेची स्वारी. आणि तिकडे पोचायला 6 महिने लागायचे. पुढचं हे घेते. ऍक्च्युली हे एक पत्र होतं. नेक्स्ट. हे जे काही स्केचेस आहे सुरतच्या फॅक्टरीचे ब्रिटिशांच्या. पुढे जाऊया. हे लुटीची काही चित्र. पुढे ही अजून काही पत्र आहेत पण बेसिकली काय होतं की आपल्याकडून इंग्लिश ऑफिसर्स अलेपो म्हणून एक जे बंदर आहे तिथे पाठवायचे बातमी आणि तिथून ते ब्रिटिश इंग्लंडला जायची. आणि सुरुवातीच्या बातम्या फक्त काय प्रकारच्या व्यापारी गोष्टी आपण तिथे पाठवतो एवढ्याच होत्या पण नंतर ते इथले राजकीय लोकांच्या बातम्या द्यायला लागले. मग त्या शाहिस्तेखानाची बातमी होती. शाहिस्तेखानाची बातमी मिळाली. बोट कापल्याची नव्हती पण तो जेव्हा इथून हरून अगदी खजील याच्याने गेला तर आणि त्याच्यात असं दिलंय की आता औरंगजेब आपल्या मामाला शिक्षा देणार कारण त्यांनी काही काम धड केलेलं नाहीये ज्याच्यासाठी पाठवलं होतं आणि त्याची ते पनिशमेंट ट्रान्सफर त्यांनी दुसरीकडे केली. बेंगालला केली. नेक्स्ट.
असे संभाजीच्या पण बातम्या आहे. हे मी तुम्हाला जस्ट सुरतचं आणि आलेपोचं लोकेशन दाखवायला हे करते. आणि तेव्हा ते सगळं प्रवासाला बराच काळ महिनों लागायचे असं आपल्याला दिसतं. नेक्स्ट. हे तेच मी म्हटलं तसं. म्हणजे शिवाजी महाराजांच्या बद्दल लिहिलेलं. याच्यावरती मग तू काय शोधनिबंध लिहिला? हो, मी आमच्या मंडळात शोधनिबंध हे सादर केला. आणि नुसती एक नाही तर अजून अनेक अशा बातम्यांमुळे आपल्याला एक वेगळं साधनच मिळालं जे आतापर्यंत लोकांना माहिती नव्हतं. आज आमच्या काही मित्रांनी फ्रान्स आणि पोर्तुगाल वगैरे तिकडूनही अशा बातम्या काढल्यात. म्हणजे शिवकालीन इतिहासाच्या. हो, शिवकालीन इतिहास. म्हणजे शिवकालीन इतिहास तिकडच्या वर्तमानपत्रातून कसा दिसतो हे सांगणारी तू वन ऑफ द फर्स्ट आहेस. पहिली आहेस. आणि आपल्याला मुंबईचे पण त्यांना स्वप्न कधी पडायला लागली किंवा साम्राज्याची स्वप्न भारताच्या कधी पडायला लागली याचे आपल्याला याच्यात खुणा दिसतात अनेक वर्तमानपत्रांमध्ये. बरोबर. कारण मला वाटतं 60च्या सुमारास मुंबई ही पोर्तुगीजांच्याकडून आंदण आली आणि त्यानंतर हे 72च आहे. म्हणजे त्या 10-12 वर्षांच्या मध्ये तो विचार त्यांच्या डोक्यात चालू झाला असेल. बरोबर. खूप इंटरेस्टिंग आहे. पण तुला खूप पेशन्स लागला. हो. नाही, ही सगळी रद्दी काढायची आणि ती रद्दी बारीक डोळ्याने वाचायची हे काही काम खरं नाही. आणि तू म्हणालीस तसं त्यावेळेच्या इंग्रजीमध्ये. आपण तुझ्या दुसऱ्या प्रोजेक्टकडे येऊया आणि तो आपण आर्किओलॉजीचा घेतलाय, म्हणजे पुरातत्व भागाचा. आता तू आर्किओलॉजिस्ट म्हणून काय काय काम करतेस सांग मला. आपल्याला सगळ्या मूवीज आणि फिल्म्स मधून अशी एक कल्पना असते की असे अत्यंत हिरोगिरी करणारे, टूम रेड करणारे किंवा इंडियाना जोन्स सारखी लोक. हॅरिसन फोर्डच दिसतो. हॅरिसन फोर्ड दिसतो. पण हॅरिसन फोर्ड हा खूप वाईट आर्किओलॉजिस्ट आहे. कारण तो प्रत्येक साईट डिस्ट्रॉय करतो त्याची आणि आम्हाला त्याची काही परवानगी नसते डिस्ट्रॉय करायची. बरं. त्याच्यामुळे लोकांना ज्युरासिक पार्क म्हणा याच्यामुळे काही वाटतं. आमच्या वडिलांनाही आम्हाला सांगायला खूप अवघड गेलं की मी नक्की काय करते. तर बेसिकली मी डॉक्युमेंटेशन आणि मी अशी उत्खनन करणारी जी खूप कमी वेळा खोदते. मी बऱ्याचशा जमिनीवरच्या गोष्टींचा अभ्यास जास्त करते आणि मला ह्या अशा स्वरूपाच्या गोष्टी सापडतात. म्हणजे मूर्ती म्हणा, मंदिरं म्हणा, लेणी म्हणा. आता आपण ती केस स्टडी बघूया. हो, बघूया. आणि ट्रेजर्स आम्हाला ही ट्रेजर्स आम्हाला खूप कमी वेळा सापडतात. पण सापडतात का? म्हणजे आमच्यासाठी दगड हा ट्रेजरचा मुद्दा आहे. तुमच्यासाठी दगड हाच खजिना आहे. आता बघूया. ऍक्च्युली हे एक कातळगाव नावाची साईट आहे लांजाच्या इथे. तर मला लेण्यांबद्दल खूप आकर्षण आहे आणि त्याच्यामधून आपल्या त्या काळातला धर्म कसा होता, त्या काळात मूर्तिकला कशी होती याचा आढावा घ्यायचा होता. आणि मला एका ठिकाणी कळलं की काही कोरीव लेणी आहे एका ठिकाणी. म्हणून मी कातळगाव एक शेवटचं गाव आहे लांजाच्या पलीकडे. लांजा म्हणजे कोकणामध्ये. आणि सडा वगैरे आहे. तुम्हाला सडा माहिती असेल, काचचा सडासारखा. आणि बाकीच्या वेळेस तसं कोरडं असतं तिथं. आणि तिथे खूप छान स्ट्रीम आहे, एक ओढा आहे आणि तिथे लोकांनी पाणीसाठी अशी व्यवस्था करून दररोजचे पाणी प्यायची व्यवस्था गुरांची वगैरे केलेली आहे. तर त्याच्या आजूबाजूला तुम्हाला असे काही अवशेष होते. आता हा जिथे पडलेला आहे इथे काही मूर्ती कोरल्याचे अवशेष जे आता मातीखाली गेलेले आहेत. नेक्स्ट. तर आम्ही मग हे खरंच मी 3 वर्षापूर्वी बघितलं होतं. पण मला सगळ्या लोकांना जमवून डॉक्युमेंटेशनसाठी जायला म्हणून मग आम्ही तिथे जाऊन तिथे मुक्काम ठोकला. आणि ही सगळी आमची सामुग्री, मग त्याच्यात अगदी फावड्यापासून, खराट्यांपासून, GPS पासून सगळी डॉक्युमेंटेशनसाठी साधनं आम्ही घेऊन गेलो. नेक्स्ट. आणि अशा प्रकारे दोऱ्या बांधून मॅपिंग करणे. इथे आमचे काही मित्र आहेत ते काही स्केचेस काढतायत, काही फोटोग्राफ्स करतायत. इथे तुम्ही बघितलं तर आमचा एक मित्र झाडावर चढून फोटो काढतो आहे विशिष्ट अँगल घ्यायला. मला माहिती नाही इथे किती क्लिअर दिसतंय. नेक्स्ट. आणि ह्या अशा प्रकारच्या लेणी आहेत आणि मोठ्या मोठ्या मूर्ती आहेत. आता तिथले गावकऱ्यांनी त्याला शेंदूर फासलाय, जे खरं तर चुकीचं आहे. पण ह्या महत्त्वाच्या ह्याच्यासाठी आहेत की यांचा काळ आपल्याला माहिती आहे की बुद्धिस्ट लेणी आपल्याकडे 2-1 हजार वर्ष आहे. पण ज्या हिंदू लेणी म्हणतो त्या आपल्याकडे अजिंठ्याच्या पण आधीची लेणी ही आहे. म्हणजे ही 4थ्या शतकातली लेणी आहे आणि महाराष्ट्रातली सगळ्यात जुन्या लेण्यांपैकी ही लेणी असू शकते. आणि याच्यात तुम्हाला इकडे विष्णू दिसतो जो माझ्याहूनही मोठा आहे. तिकडे कार्तिकेय दिसतो, इकडे एक ब्रह्मा दिसतो. नेक्स्ट.
आणि त्यांच्या हातात काय आहे याच्यावरून आपण ती मूर्ती ओळखतो. आता तो जांभा असल्यामुळे त्याच्या खडबडीत आहेत, पण अशा मूर्ती आपल्याला मध्य प्रदेशमध्ये काही ठिकाणी मिळालेल्या आहेत. आता इथे सुद्धा तुम्हाला शंकर आहे आणि त्याच्यावर गंगा अवतरते आहे आणि खाली भगीरथ आहे, असं एक छोटं आहे. इथे हा नरसिंह आहे आणि अशा त्या स्ट्रीमच्या आजूबाजूला कोरलेल्या अशा मूर्ती तुम्हाला दिसतात. इथे नंदीवर शिवपार्वती बसलेत. नेक्स्ट. आणि मी दाखवलं तसं एक छोटा भाग ओपन झाला होता आणि तो काय मला वाटलं तो शेषशाही असावा त्याच्या फण्यावरून, म्हणून आम्ही तो खोदायला घेतला आणि आम्ही ऑलमोस्ट 7 दिवस हळूहळू ते करायला घेतलं काम. आणि त्याच्यासाठी आम्हाला गावकऱ्यांनी खूप मदत केली. आधी आम्हाला जेव्हा ते कळलं तर आम्हाला लक्षात आलं की ही वॉटर सिस्टीम डिस्ट्रॉय होईल जर आम्ही सगळं माती काढली. तर आम्हाला काही ते गावकऱ्यांना त्रास द्यायचा नव्हता, म्हणून आम्ही गावकऱ्यांबरोबर मीटिंग घेतली आणि गावकऱ्यांनी देव आपल्या गावात येणार म्हणून उत्साहाने 20-25 लोकांनी येऊन आम्हाला कामातही मदत केली. मग त्याच्यात अगदी ते मुळं काढण्यापासून याच्यापासून, आता हे ते गावातलेच लोक आहेत गावातले आणि त्यांनी श्रमदान करून ते सगळं मदत केली. नेक्स्ट. इथे तुम्हाला दिसेल आणि नंतर मग तिथे बघ्यांची पण भरपूर गर्दी जमली. लोक अगदी त्याला देव मानून चपला बिपला काढून वगैरे तुम्हाला तिथे दिसतील येत आहेत. आणि आता पुढे त्याच्या संवर्धनाच्या साठी आम्ही आता प्रयत्न करतोय. नेक्स्ट. आणि हे सगळं साफ झाल्यावर अगदी ब्रशने 5-5 सेंटीमीटर शेषशाही विष्णू आहे आणि छोटा नाहीये तो, साधारण 15 फुटाहून मोठा शेषशाही विष्णू आहे. आणि त्याचा परत तो बांध आम्ही इकडे बांधून घेतला आणि तो असा नदीकाठीच क्षीरसागरात जसा पोहतोय अशा स्वरूपाचा तो शेषशाही आहे. आणि तिकडे त्याला मधुकैटभ नावाचे 2 राक्षस आहे ते त्याच्यावर चालून आलेत, अशा स्वरूपाचं ते शिल्प आहे. हे सगळं रिस्टोर करायला किती काळ लागला ग? आम्ही 7 दिवसात केलं हे काम. 7 दिवसात? हो. क्या बात आहे. आणि गावातली मंडळी छान होती. ते तानू काका म्हणा, सोडे वगैरे असे अनेक लोक, ह्या मुलींनी पण आम्हाला मदत केली. आणि इतकं त्यांचं प्रेम होतं त्या जागेबद्दल की त्यांनी तिथली माती सुद्धा जांभूळ लावायला नेली, देवाची माती म्हणून. आणि आता तिथे धरण होणार होतं, ते आता होणार नाही असं ते म्हणतात. तर एका अर्थाने ही साईट कळल्यामुळे आपली ती म्हणजे इतिहासही वाचला आहे आणि लोकांचंही आता मत बदललेलं असं दिसतं. क्या बात. म्हणजे आपण एक केस स्टडी बघितला इतिहासातला, एक केस स्टडी बघितला पुरातत्व विभागातला. आता आपण समाजशास्त्राकडे येऊ. म्हणजे बेसिक मध्ये आपण काय बघितलं, इतिहास. नंतर आपण बघितलं बेसिस मध्ये भूतकाळ. तिसरा बेसिस आपला निसर्ग. तर आता तू निसर्गामध्ये कशी काम करतेस ते आम्हाला सांग. निसर्गामध्ये सगळेच काही याच्यासारखे मगरी पकडत नाही. म्हणजे आम्ही खूप बारीक सारीक कामं करतो आणि त्याच्यामध्ये बऱ्याचदा प्राण्यांपेक्षा माणसांबरोबरच काम जास्त करायला लागतं. नेक्स्ट. हे जे काम आहे हा नगरच्या शेजारचा परिसर आहे, ढवळपुरी म्हणून आहे किंवा जिथे नगरची रेंज आहे त्या भागातले जे धनगर आहेत त्यांचा आम्ही अभ्यास केला. आणि अशा 20-25 साईट्स. इथं काय दिसतंय खाली? ते धनगर ते हे वस्ती आहे का त्यांची मध्ये? हो, हे ते ऑलमोस्ट आकाशाखाली राहतात आणि हा 100 स्क्वेअर किलोमीटरचा परिसर आहे. तिकडच्या बाजूला शेलिंग रेंज आणि इकडे सोशल फॉरेस्टचा एरिया आहे. पण याला आपण आज बॅरन लँड म्हणतो. खरं याला हे गवताळ प्रदेश आहेत आपल्या भागातले आणि त्याची समृद्ध ते आहेत की नाही याच्याबद्दल खूप प्रश्न होते वन खात्याला. आणि त्याच्यात लांडगा आणि धनगरांमध्ये संघर्ष आहे. तर मग आपण ह्या धनगरांचं करायचं काय, अशा स्वरूपाचे प्रश्न निर्माण झाले. आणि म्हणून आम्ही त्यांचा अभ्यास करायचं ठरवलं. आणि ज्याच्या अंती आम्हाला लक्षात आलं की उलट धनगरांमुळे हे गवताळ रानं राहत आहेत आणि उलट ते काय म्हणतात सिम्बॉयटिक रिलेशनमध्ये वुल्फ्स किंवा बाकीच्या प्राण्यांबरोबर राहून जीवन जगतायत आणि हे ह्या भागासाठी खूप महत्त्वाचं आहे. नेक्स्ट. मी तुम्हाला काही ही प्राणी आपल्याला साधारण गवताळ प्रदेशात दिसतात. तुम्हाला माहिती आहे माळढोक हा आत्ताच नामशेष म्हणून डिक्लेअर झाला आहे आपल्या महाराष्ट्र याच्यात राज्यात. तर तुम्हाला असं दिसतं की कंपाऊंड आणि हे घातल्यामुळे बऱ्याचदा ही गवताळांना लोकांपासून वंचित राहतात. नेक्स्ट. हे आमचे सगळे धनगर मित्र महेंद्र खताळ आणि यांची फॅमिली, यांचे 2-1 मेंढरं आहेत आणि आम्ही त्यांच्याबरोबर राहून त्यांचा अभ्यास केला. तुम्ही राहिलात तिकडे जाऊन ह्यांच्या सोबत? हो. म्हणजे तुम्ही सुद्धा खुल्या आकाशाखाली हो राहिलात? हो हो. बरं. आणि आम्ही माझ्याकडे 60 मेंढ्या होत्या दिलेल्या सांभाळायला. मी 60 मेंढ्या वळल्या आहेत. तू 60 मेंढ्या वळल्या? क्या बात आहे. आणि ते खूप अवघड प्रकरण आहे. म्हणजे तुम्हाला सगळं एकत्र ठेवणं. हे तुमच्याबरोबर कुत्रा वित्रा असतो. इथे मी मुद्दाम ती चप्पलही दाखवली की तो धनगर एका दिवसात किती चालतो, त्यासाठी ती किती भक्कम पाहिजे. नेक्स्ट. बरं.
आम्ही असंच झाडाखाली जेवण करणे वगैरे अशा स्वरूपाचे हे होते. नेक्स्ट, हे त्यांचं घर आहे. बरं. आणि हे दगडी घरं आहेत, ती मेंढ्यांसाठी बांधली आहेत. आणि हे त्यांची घरं आहेत. आणि आता तुम्हाला असे जेव्हा ते स्थलांतर करतात तेव्हा असे ते शेतामध्ये बसतात मेंढ्या घेऊन खतासाठी, आणि ते खुल्या आकाशातच राहताना आपल्याला दिसतात. आणि ही खूप वैशिष्ट्यपूर्ण जीवनशैली आहे की तुम्ही भटके आहात. तुम्ही सतत तुमचं बिऱ्हाड तुमच्या पाठीवर आहे आणि तुम्ही 4 महिन्यांनी स्थलांतर करत आहात. नेक्स्ट, ओके. हे त्यांच्याबरोबर राहतानाचे काही क्षण आहेत. तिथे अगदी लेंड्या पडल्या त्या पण गोळा केल्या जातात. त्यांचं पाण्याची व्यवस्था, लोकर म्हणा, हे सगळं एका याच्या खालीच होतं. आणि खूप वेगळ्या प्रकारची जीवनशैली ज्याचा आपण कधीच विचार करू शकत नाही. आज आपण 4 भिंतीत राहतो आणि त्याला लागणारे चॅलेंजेस, त्याला लागणारं ज्ञान, ते ट्रॅडिशनल ज्ञान काय आहे हे सगळं समजून घेण्याचं काम आमचं होतं. नेक्स्ट, हे विविध प्राणी जे त्यांच्याबरोबर राहतात, त्यांच्याबरोबर घोडे पण असतात. हो, आणि त्या फक्त बायका सांभाळतात घोड्यांना. सगळ्या बायका घोड्यांना सांभाळतात. म्हणजे अशाही बायका घोड्यांना सांभाळतात. पण तर हे अशा स्वरूपाचं जेव्हा स्थलांतर होतं दिवाळीच्या आसपास, तर तेव्हा खूप भयंकर असतं की तिकडे म्हणजे ट्रक वाहनांमधून तुम्हाला हे सगळं न्यावं लागतं. किती किलोमीटर हे जात असतील? हे 300-400 किलोमीटर जातात. 300-400 किलोमीटर महिनाभरात जातात. आणि दररोज सकाळी निघतात, बायका सगळं बांधतात, दुसऱ्या ठिकाणी जाऊन तळ टाकतात. बायका वेगळ्या जातात, पुरुष वेगळे जातात, पुरुष मेंढ्यांबरोबर जातात. इन अ वे मेंढीच सगळ्यांना घेऊन जाते असं आहे. ओके ओके. म्हणजे बायका आधी जाऊन तळ तयार करतात, मग पुरुष मेंढ्यांना घेऊन येतात. आणि तिथे पाणी शोधण्यापासून व्यवस्था असते. सरपण पाणी सगळं शून्यापासून शोधायचं आणि राहायचं. आधी काय व्हायचं की शेतकऱ्यांबरोबर राहायचं ते, पण आज शेतात ऊस असतो जो 12-12 महिने असतो, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना गरज उरलेली नाहीये धनगरांची. त्याच्यामुळे नाहीतर आधी ते एकमेकांना सपोर्ट करायचे. बरं. असे अनेक निष्कर्ष आमच्या याच्यात आहेत. नेक्स्ट, आम्ही त्यांच्या साईट्स पण हे केल्या. त्यांच्या कुठे पूजा करतात, कुठे हे करतात, त्यांचे स्मारक, देव कुठे, स्मारक कुठे आहेत. आणि आम्हाला लक्षात आलं की हे इथे ह्या परिसरात 3000 वर्षापासून राहतात. 3000? हो. म्हणजे मेगालिथिक टाइम्स म्हणून आम्ही 1000 BC पासून हे लोक इथे राहतात असा आमचा अभ्यासातून निष्कर्ष. म्हणजे त्या 400 किलोमीटर मध्ये ते फिरतात? नाही, आपल्या अख्ख्या म्हणजे धुळ्यापासून उस्मानाबाद मधल्या पट्ट्यामधला जो गवताळ प्रदेश आहे, धुळे ते उस्मानाबाद, तिथे ते राहतात. आणि इकडे ही मंडळी 3000 वर्षापासून राहतात. हो. आणि स्थलांतर करतात दर सीझनला कोकणात आणि परत कोकणातून देशात. अच्छा, कोकणातून देशात, देशातून कोकणात. बरं. नेक्स्ट. आता हा जो झाला, हा मेंढपाळांचा प्रकल्प झाला की ज्याचा तुम्ही अभ्यास केलात. लांडगे आणि मेंढ्या यांचं फार शत्रुत्व असतं असं म्हणतात, पण तुम्हाला काहीतरी वेगळं कळलं. ते काय कळलं? हो, बेसिकली आम्हाला असं सांगितलं धनगरांनी आणि अनेक धनगरांनी की लांडगा जर तुमच्या कळपातून फिरला तर ज्या आजारी मेंढ्या आहेत त्या घेऊन जातो आणि त्याच्याने होणारं नुकसान हे नेहमीच आहे. शेवटी त्याचा पण वाटा आहेच त्या, कारण तोही ह्याच गवताळ प्रदेशातला त्यांचा शेजारी आहे. तर हे इतका टॉलरंट आणि सहनशील वृत्ती अजूनही टिकून आहे याचं आम्हाला खूप आश्चर्य वाटलं. बरोबर. आणि जो प्रश्न उगीच उभा केला जात होता वन खात्याकडून तो तसा नाही आहे, त्याचं स्वरूप वेगळं आहे असं आम्हाला लक्षात आलं. बरं. म्हणजे लांडगा आणि मेंढ्या यांच्या नात्याकडे बघायची एक वेगळी दृष्टी मिळाली. आपण चौथ्या गोष्टीकडे येऊया की आता आपण शिक्षण, ज्याला आपण मूलभूत काम म्हणतो, बॅक टू बेसिक्स. तर आंबोली हा जो कोकणातला भाग आहे तिथे तू एक शिक्षणाचा प्रकल्प करतेस, तर त्याबद्दल आम्हाला सांग. तर बेसिकली आम्ही आंबोली काम सुरू केलं कारण आंबोली खूप समृद्ध भाग आहे. आज आमच्याकडे गेली 10 वर्ष दररोज नवीन नवीन स्पीशीज रिपोर्ट होत आहेत. खूप सगळ्यात जास्त पाऊस चेरापुंजी नंतरचा आमच्याकडे पडतोय. तर अशा ठिकाणी जो तुमच्यासारखी मुलं आहेत जे पुढे नागरिक होणार आहेत, तर त्यांनी जरा जास्त डोळसपणे याच्याकडे बघावं आणि कुठल्याही भयंकर विकासाला आणू नये तिथे किंवा त्याचं काहीतरी बकाल होऊ नये तो एरिया, म्हणून आम्ही मुलांवर काम करायला सुरू केलं. त्याच्यामध्ये आधी म्हणजे शिक्षण नंतर, पण आमचं आधीचं ध्येय होतं मजा करायला पाहिजे. नेक्स्ट, त्याच्यामुळे आम्ही वेगळ्या प्रकारे सुरू केलं की जे अत्यंत
किचकट निसर्गाबद्दलच्या गोष्टी आहेत त्या सोप्या भाषेत अगदी त्यांना बेडकांपासून सुरू केलं. बेडूक हे आमचं मानचिन्ह आहे, ज्याला रॅको असं नाव आहे. रॅकोफोरस मलबारिकस असा तरंगणारा बेडूक आमच्याकडे मिळतो. तर त्याची गोष्टी सांगण्यापासून आणि आम्ही शाळेत सेशन्स घ्यायला सुरू केली आणि नंतर ती बाहेरही नेली, कारण शाळेत त्या 4 भिंतीत काही जास्त होऊ शकत नाही. नेक्स्ट त्याच्यात म्हणजे अगदी त्यांनी त्यांच्या वाड्यांचं मॅपिंग करणे. नेक्स्ट गुगल मॅप्सवरून आम्ही ते कम्पेअर करून त्यांचं भावविश्व, त्यांच्या जागा त्यांना कशा माहिती आहेत याचं आम्ही काम फारच छान आहे ना. एका बदला गुगल मॅप्स आहेत आणि एका बदले मुलांनी केलेले मॅप्स आहेत. त्याच्यात असं सांगितलं की तुम्हाला जर आकाशात फेकलं आणि तुम्ही खाली येताना बघितलं तर आंबोली कसं दिसेल हे आपल्याला काढायचंय. त्याप्रमाणे त्यांनी ते आंबोली काढलेलं आहे. नेक्स्ट आणि असे मास्क तयार करणे. नेक्स्ट हे काही स्ट्रॅटिफिकेशन एक्सरसाइज की वरच्या झाडाच्या बुंदापासून खाली मातीमध्ये कोण कोण कसे कसे राहतं याच्याबद्दलच्या काही एक्सरसाइजेस आहेत. नेक्स्ट आमचा एक गंमत कट्टाही चालतो की आंबोलीत जे कोणी येऊन काम करतं किंवा आंबोलीच्या रिलेटेड जे विषय आहे त्याच्यावर कोणी काम करतंय त्यांनी आंबोलीत येऊन माणसांना आणि मुलांना त्याची माहिती दिली पाहिजे, कारण त्याच्यातून मग खूप वेगवेगळ्या विषयांवर अगदी ॲग्रिकल्चरपासून याच्या देवरायांपर्यंत आमचे गंमत कट्टे होतात. नेक्स्ट हे आमच्या मुलांनी केलेले काही प्रकल्प आहेत शाळेतल्या आणि त्याच्यात खूप वेगवेगळे आहेत. म्हणजे आता हा तरी साधा आहे. काही आहेत ज्याच्यामध्ये आंबोलीतला सगळा रानमेवा कुठे आहे याचं मॅपिंग करा. शिकारी प्राण्यांचे सापळे बनवण्याचं एका मुलाने प्रोजेक्ट केलं होतं. तो स्वतः शिकार करायचा. तर आम्ही असं त्याला तू शिकार करू नको असं नाही सांगितलं, तर आम्हाला त्याचं ज्ञान जाणून घ्यायचं होतं की तो काय प्रकारची सामुग्री वापरतो, जे एक आपल्या स्थानिकांमधलं ज्ञान आपल्याला त्या निमित्ताने डॉक्युमेंट करता येईल. नेक्स्ट आणि हे आमच्या मुली खेकडा शोधत आहेत इकडे. आणि नेक्स्ट अशा प्रकारे निसर्गात जाऊन त्याचा अभ्यास करणं. नेक्स्ट हे मुलांचे रिस्पॉन्सेस आहेत, त्यांना काय आवडलं काय नाही आवडलं याच्याबद्दल. नेक्स्ट आम्ही एक बटरफ्लाय फेस्टिवल घेतला होता 2 वर्षापूर्वी आणि महाराष्ट्रातला दुसरा बटरफ्लाय फेस्टिवल घेतला ज्याच्यामध्ये फक्त फुलपाखरं आणि मॉथ्सचा आम्ही फेस्टिवल होता. नेक्स्ट आणि त्याच्यामध्ये आम्ही आंबोलीजवळचं एक अलीकडचं हे घेता स्लाईड. हां, आंबोलीच्या शेजारचं गाव आहे, तिथं सगळ्यात जास्त 240 स्पीशीज मिळतात बटरफ्लायच्या, फुलपाखरांच्या. तर त्याला आम्ही फुलपाखरांचं गाव असं नाव दिलं होतं. आणि हा कॅटरपिलर आणि हे करायला मुलांनी पण खूप विविध उपक्रम त्यानिमित्ताने केले होते. नेक्स्ट हा आमचा एक खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे ज्याला आम्ही ई-मॅवेल प्रोजेक्ट म्हणतोय. तर नॉर्थ कॅरोलिना, मेक्सिको आणि इंडिया ह्या 3 देशांमधल्या 2-2 शाळा निवडून तिथल्या मुलांनी प्राण्यांचा, सस्तन प्राण्यांचा अभ्यास करावा अशा प्रकारचं ते प्रोजेक्ट होतं. आणि त्याच्यामध्ये आमच्या मुलांनी जंगलात जाऊन कॅमेरा ट्रॅप्स लावले आणि त्या कॅमेरा ट्रॅप्समध्ये जी सस्तन प्राण्यांचे फोटोज होते त्याचा अभ्यास करून त्यांनी प्रेझेंटेशन पण पुढे दिली आहेत. नेक्स्ट इथे आमची मुलं लावत आहेत कॅमेरा ट्रॅप्स फॉर एक्झाम्पल. आणि अशा प्रकारची तिथे प्राणी हे रेकॉर्ड झाले. म्हणजे टायगर सोडता बिबट्या आहे, गवे आहेत, रानकुत्रे आहेत, इथे अस्वल आहे. नेक्स्ट इकडे खवले मांजर म्हणून तुम्हाला प्राणी माहिती असेल जो मुंग्या खातो तो आहे. तिकडे एक मुंगूसाचा एक वेगळी जात आम्हाला त्यामुळे कळाली ज्याला स्ट्राईप नेक मुंगूस म्हणतात. इकडे साळींदर आहे आणि इथे ज्याला आपण पाणमांजर म्हणतात ऑटर, तर त्याची पहिल्यांदा नोंद आंबोलीत झाली आणि त्याचे ह्या सगळ्यांचे शेवटी आम्ही रिसर्च पेपर्स केले आणि हे पाणमांजर इतक्या डोंगरात राहतो हे पहिल्यांदा आम्हाला कळलं. आणि हे खूप वेगळ्या प्रकारचं स्मॉल क्लॉड ऑटर नावाचा एक प्राणी आहे तो आम्हाला तिथे मिळाला. अशी खूप वैविध्यपूर्ण गोष्टी मिळाल्या आणि हे त्या कॅमेराच्या द्वारे मुलांनी केलं. वा. सो अजूनही आमचे मुलं कॅमेरा ट्रॅप्स लावतात, त्याचा अभ्यास करतात. आणि आमच्या इथल्या मुलांना म्हणजे बॉटॅनिकल नावं आणि लॅटिन नावं सुद्धा अगदी तोंडपाठ असतात. आज तुम्ही गेलात तर तुमच्याबरोबर ते अगदी आग्रहाने येऊन तुम्हाला सगळं दाखवतील. 2 कारणासाठी, एक तर तुम्हाला चांगली माहिती व्हावी म्हणून, दुसरं म्हणजे तुम्ही जंगलात जाऊन काही उपद्रव करू नये म्हणून. तेवढी काळजी ते घेतात. क्या बात आहे, फार छान. तू आम्हाला 4ही अतिशय चांगल्या गोष्टी सांगितल्यास, पण
तो जो प्रश्न आहे की नाही की तू नेमकं काय करतेस, म्हणजे तू इतिहासातही काम करतेस, तू निसर्गाबरोबरही काम करतेस, तू शिक्षण क्षेत्रातही काम करतेस, तर तू काय म्हणशील स्वतःबद्दल की तू नेमकं काय करतेस? मी भटकी आहे आणि मी प्रश्न विचारते. म्हणजे तू मेंढपाळ आहेस भटक्या जमातीतली आणि तू प्रश्न विचारतेस. हे दोन कॉमन, भटकतेस आणि प्रश्न विचारतेस. क्या बात आहे. मी ना आता विषयांची नावं सांगतो आणि तू मला त्याचा अर्थ सांग, कारण इतके ना आमच्या डोक्यावरून जाणारे काही शब्द आले तिकडं, तर त्याच्याबद्दल मी तुला एक एक शब्द सांगतो, तू मला त्याचा अर्थ सांग. माझा पहिला शब्द आहे इंडॉलॉजी. म्हणजे काय? इंडॉलॉजी म्हणजे जसं इजिप्तॉलॉजी असतं, इजिप्तचा अभ्यास, तसं भारताचा जो अभ्यास आहे इतिहासा संस्कृतीचा त्याला इंडॉलॉजी असं म्हणतात. त्याच्यामध्ये मग पुरातत्वशास्त्र, नाणकशास्त्र, शिलालेख वाचणं, फिलॉसॉफी ह्या अनेक ब्रांचेस त्याच्यामध्ये येतात. म्युझिओलॉजी. म्युझिओलॉजी म्हणजे संग्रहालय कशी ठेवावी, त्याचा अभ्यास कसा करावा, त्या संदर्भातली काही शास्त्र आहेत त्याच्यात. ऑर्निथॉलॉजी. ऑर्निथॉलॉजी म्हणजे बर्ड्सचा अभ्यास, बर्ड्स मायग्रेशन, बर्ड्स बिहेवियर, बर्ड्स आयडेंटिफिकेशन, टॅक्सॉनॉमी, त्यांचं आणि त्यांच्यावर इव्हन प्रदूषणाचे त्यांच्यावर होणारे परिणाम ते काय दाखवतात, हे सगळं ऑर्निथॉलॉजी. फील्ड बॉटनी म्हणजे बॉटनी हा शब्द आम्ही ऐकलाय, पण फील्ड बॉटनी म्हणजे काय? नाही, फील्ड बॉटनी हा मला खूप आधार दिलाय, कारण मी तशी बॉटनिस्ट नाही. पण आज मी कुठल्याही पानांवरून, फुलांवरून, खोडावरून आपल्याला झाड ओळखता येणं, त्याचे कॅरेक्टरिस्टिक ओळखता येणं, याला आपण फील्ड बॉटनीची ब्रांच म्हणतो. आणि त्याच्यात त्याचे काय फील्डवर त्याचे काय परिणाम होतात नाही होत ह्या संदर्भातले अभ्यास त्याच्यात आहेत. एपिग्राफी. एपिग्राफी म्हणजे शिलालेख शास्त्र. शिलालेख शास्त्र. बर. तर शिलालेख कसे लिहि, दापोडी म्हणून एक छोटा भाग आहे, त्याचं दर्पपुडिका असं नाव येतं. तर अशी आपल्याला खूप मजेशीर नावं कळतात. बर. आपल्याला अहमदनगरची पण शोधायला पाहिजे. बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता, की निसर्गामधले विविध स्पीशीज कशा आहेत आणि त्या असण्याने काय आणि नसण्याने काय होतं ह्या स्वरूपाचा तो अभ्यास आहे. आता मी शहरांची नावं घेतो आणि त्या शहराच्या संदर्भातलं तुझं काम आम्हाला सांगायचं. कोल्हापूर. कोल्हापूरला सध्या मी गेले 3-4 वर्ष प्रोजेक्ट करते. म्हणजे मी 250 गावांचा अभ्यास करते आहे, चंदगड आणि गडिंग्लज मधला. आणि तिथे मध्ये ज्याला आपण आर्किओलॉजिकल सर्वे, म्हणजे मी आणि माझा असिस्टंट आम्ही मोटरसायकलवर फिरून त्या भागातले सगळे अवशेष शोधायचा प्रयत्न करतोय. हे का करतोय? कारण आज चंदगड आणि गडिंग्लजमध्ये काही 2 ओळी सुद्धा कुठे लिहून आलेल्या नाहीये. म्हणून मग ह्या भागाला इतिहास आहे नाही आहे हे कसं कळणार? तर आपण ज्या मटेरियल गोष्टी आहेत, ज्या भौतिक गोष्टी आहेत, त्याच्यावरून आपण इतिहास काढायचा प्रयत्न करणार. आणि असं आम्ही गेले 2000 वर्षांचा इतिहास काढून त्याचे नकाशे बनवणार आहोत. मोठं काम आहे, चॅलेंजिंग आहे, पण मी ते स्वतःसाठी घेतलंय. म्हणजे प्रदेशाचा इतिहास कसा असू शकतो आणि त्याच्यामध्ये मग नवीन किल्ले आहेत, नवीन लेणी आहेत, नवीन देव आहेत, असे खूप मजा आहे. अंबेजोगाई. अंबेजोगाईला तुम्हाला माहिती असेल, अंबेजोगाई बीडमध्ये आहे, खूप कोरड्या भागात आहे. आणि तिथे 2 वर्षापूर्वी काही लोकांनी खोदताना त्यांना एक मंदिर मिळालं आणि मग ते मंदिर त्यांनी चुकीच्या पद्धतीने खोदलं, म्हणून मग आम्ही त्याचं काम थांबवलं. पण त्यानिमित्ताने आम्ही मग आंबोलीचा सगळा अंबेजोगाईचा अभ्यास करायला घेतला. अंबेजोगाई ही जी देवी आहे ही कोकणस्थानची देवी किंवा त्यांचं कुलदैवत म्हणून मानली जाते. पण त्या अनुषंगाने त्या भागामध्ये खूप मोठी भरभराट होती यादव काळात आणि त्याचं टाउन प्लॅनिंग आहे. आपले पहिले कवी मुकुंदराज वगैरे तिकडून आपल्याला आलेले दिसतात. दासोपंतांचं ते गाव आहे आणि मुख्य म्हणजे तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्टेपवेल्स आहेत. आज आपल्याला दुष्काळामध्ये सगळीकडे पाण्याचा प्रॉब्लेम जाणवतो, पण तुम्हाला त्या यादव काळात खूप चांगली व्यवस्था पाण्याची केलेली दिसते. आणि आम्ही आता तिथल्या काही स्थानिक लोकांबरोबर 3-4 स्टेपवेल्स संवर्धन करून आता परत त्याच्यात पाणी भरून ते अंबेजोगाईला वापरता येईल असं केलंय. बरं. आणि अशा 53 स्टेपवेल्स आहेत, ज्याच्यातले 3 आम्ही आता फक्त रिस्टोर केल्या. बरोबर. म्हणजे अशी ती नागझरी किंवा अशा सगळ्या त्या अंबेजोगाईच्या परिसरामध्ये आहेत. आणि दुसरं म्हणजे पुढे त्याचा पर्यटनाच्या दृष्टीने पण फायदा होईल जर आपण याचा नीट अभ्यास केला ह्या वारशाचा. पुढचं गोवा. मी सध्या गोव्याचा प्री पोर्चुगीज इतिहासाचा अभ्यास करते आहे. आपल्याला माहिती आहे की पोर्तुगीजांच्या आक्रमणामुळे तिथल्या अनेक लोकांनी स्थलांतर केले होते आणि तिथल्या देवदेवतांचं आता मूळ गाव हरवलंय.
म्हणजे त्यांचा बेसिक रोल आहे एका अर्थाने. आणि त्या आपल्याला विविध साधनांमधून आपल्याला परत तो इतिहास उभा करता येईल का नाही याचा आमचा प्रयत्न चालू आहे. वेताळ टेकडी म्हणजे पुण्याची. हां, वेताळ टेकडी हे माझं फर्स्ट लव आहे. म्हणजे माझा पहिली निसर्गाची ओळख मला वेताळ टेकडीवर झाली. नंतर मी भीमाशंकर अंबोलीसारख्या समृद्ध जंगलांमध्ये गेले, पण आज आमच्या वेताळ टेकडीवरचं खुर्ट जंगलही माझ्या खूप प्रेमाचं आहे, कारण ते वाचवण्यासाठी आम्ही खूप मोठी कॅम्पेन केली. आम्ही 2002 पासून त्या टेकड्यांवर बांधकाम होऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो. त्याचबरोबर दर शनिवार रविवार जाऊन आम्ही तिथे पाणी घालणे, बर्न्स करणे, अगदी कुदळफावडी घेऊन ते सगळं करणे, ह्या सगळ्या गोष्टी करायचो. आणि तुम्हाला सांगण्यात आनंद वाटतो की अजून 2018 पर्यंत एकही घर बांधलं गेलेलं नाहीये तिथे. आणि त्याच्यासाठी आम्ही खूप मोठी कॅम्पेन केली होती. 90,000 पत्र आम्ही महानगरपालिकेला सबमिट केली होती की आमच्या टेकड्या राहू द्या, आमची नदी राहू द्या, आणि अजूनही त्याच्याबद्दल प्रयत्न सुरू आहेत. क्या बात. म्हणजे तुम्ही वेताळ टेकडीचे विक्रमादित्य असं तुम्हाला म्हणायला हरकत नाही. आता मी संस्थांची नावं घेतो. म्हणजे पहिल्यांदा मी ज्ञानशाखांची नावं घेतली, मग मी गावांची नावं घेतली, आता मी संस्थांची नावं घेतो. त्या संस्थांबरोबरच्या तुझ्या नात्यांबद्दल आम्हाला सांग. पहिलं माझं नाव आहे भारत इतिहास संशोधन मंडळ. हे काय बुवा ज्याच्याबरोबर तू काम करते? भारत इतिहास संशोधक मंडळ ही स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेली संस्था आहे. 1909 मध्ये. आज ती 110 वर्षाची ऑलमोस्ट होत आली आहे. आणि त्या संस्थेमध्ये आपल्याला दिसतं की भारतीयांनी, राजवाड्यांसारख्या मोठ्या विद्वानांनी पहिल्यांदा भारताचा अभ्यास इथल्या लोकांनी अभ्यास करायला सुरू केलं. नाहीतर आपल्याला आतापर्यंत इंग्रज सांगत होते की आपला इतिहास काय, पण आपल्या इतिहासामधल्या प्रेरणास्थानं काय, त्याचा आणि त्याचा वापर करून आपण परत स्वातंत्र्य कसं मिळवलं पाहिजे ह्या संदर्भातला अभ्यास तिथे सुरू झाला. मुख्यतः मराठा हिस्ट्री, शिवाजी महाराजांचा अभ्यास सुरू झाला. आणि आमच्याकडे खूप मोठं म्युझियम पण आहे. 5-7 लाख कागदपत्र आहेत, महत्वाच्या नोंदी आहेत, शिवाजी महाराजांची पत्र आहेत, जिजाबाईंची पत्र आहेत. बरोबर. या नगरमध्ये सुद्धा एक इतिहासाचं म्युझियम आहे, ज्याच्या पुनरुज्जीवनासाठी आपल्या तात्यांनी खूप मदत केली होती. दुसरी संस्था माझी मलबार नेचर कॉन्झर्वेशन क्लब. आपण आता जे अंबोलीचं काम बघितलं ते मुलांबरोबरचं काम आम्ही मलबार नेचर कॉन्झर्वेशन क्लब तर्फे करतो. ती स्थानिकांचा आणि बाहेरच्या लोकांना ज्यांना अंबोलीबद्दल काहीतरी वाटतंय. त्याला मलबार नाव का दिलं? आमच्या इथे सगळे मलबार नावाने सुरू होणारे प्राणी सापडतात. म्हणजे मलबार ग्लायडिंग फ्रॉग, मलबार ट्रोगॉन, मलबार पिटवायपर, मलबार बॅरन, म्हणजे ते मलबार बटरफ्लाय. मला काय वाटलं मलबार म्हणजे मी जरा अजून दक्षिणेकडे गेलो आणि तो संदर्भ मला वाटला. ओके. कल्पवृक्ष. कल्पवृक्ष ही भारत आणि बाहेरची एक खूप मोठी संस्था आहे जी पर्यावरण आणि कम्युनिटीज बरोबर काम करते साऊथ एशियामध्ये. त्याच्यामध्ये आपल्याकडे विविध विनाशकारी प्रकल्पांनी होणारी हानी याचा अभ्यास, त्याच्यानंतर शिक्षण, मुलांसाठी स्थानअधिष्ठित शिक्षण, म्हणजे आज नगरची मुलं नगरच्या भागातलं काय शिकू शकतील अशा स्वरूपाचं शिक्षण, त्याच्यानंतर स्थानिकांच्या समन्वयाने आपण संवर्धन कसं करू शकतो अशा प्रकारची कामं करणारी संस्था आहे. खूप मोठी आहे. दिल्लीत सुरू झाली आहे, आज ती बरीच पसरलेली आहे आणि पॉलिसीवर, लॉजवर काम करते. चौथी संस्था मोराची आमराई. ही संस्था म्हणजे आमचीच घरगुती संस्था आहे. मोराची आमराई ही माझी बाग आहे. मी माझे वडील, माझा भाऊ, माझा नवरा आम्ही शेती करतो. आणि ॲक्च्युली ही आमची इनामाची जमीन आहे 300 वर्षापूर्वीची. आणि आमच्या आजोबांनी आम्हाला सांगितलं असतं की जमीन ही आई असते आणि ती विकायची नाही. आणि माझा असा अट्टाहास होता की आपण ऊस लावायचा नाही, ऊस हे भयानक पीक आहे. त्याच्यामुळे मी माझ्या वडिलांशी भांडून आम्ही आता विविध प्रकारची फळझाडं करतो, जी ऑर्गॅनिक किंवा जैविक पद्धतीने करतो. बरं, म्हणजे तू शेतकरी आहेस? हो. ते मोराची का आणि आमराई का? म्हणजे माझ्या शेतीच्या बाजूला नदी आहे आणि एक छोटं बेट आहे आणि माझ्या शेतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मोर सापडतात. 50-100 मोर आहेत, म्हणून मोराची आमराई आहे. बरं, आता तू किती भाषा वाचू आणि लिहू शकतेस?
मी उर्दू पर्शियन वाचू शकते, लिहू शकते, बोलू नाही शकत खूप. मराठी, हिंदी, इंग्लिश, कन्नडा शिकते आहे, अजून मला येत नाही नीट. हा, एवढ्या भाषा. हो. आणि उर्दू आणि फारसी कुठे आली मध्येच? आपल्याला शिवाजी महाराजांचा कालखंड अभ्यास करताना तुम्हाला ते कागदपत्र वाचताना ते सगळी कागदपत्र दरबारातली वाचावी लागतात त्याच्यासाठी. ते आणि लिप्यांचा पण तुझा अभ्यास आहे? हा, आपण जे शिलालेख शास्त्र म्हटलो त्याच्यामध्ये आपल्याला देवनागरी लिपी माहिती आहे किंवा रोमन स्क्रिप्ट आपण वापरतो, पण त्याच्या व्यतिरिक्त शारदा लिपी, ब्राह्मी लिपी अशा खूप जुन्या लिपी आपल्याला. तुला किती लिप्या साधारण ओळखता येतात? मला ब्राह्मी येते, रोमन येते, देवनागरी येते, देवनागरीची आधीची एक नागरी म्हणून आहे ती येते, आणि एक बाकी शारदा स्क्रिप्ट म्हणून एक ती थोडी येते. हो, एकच लिपी शिकताना आम्हाला घाम निघतो. तू 5-5 लिप्या शिकतेस. लिप्या शिकणं सोपं आहे, भाषा शिकणं खूप अवघड आहे. माझ्यासाठी भयंकर त्रासदायक प्रकरण आहे भाषा. म्हणजे मला अजूनही खेद आहे की मला संस्कृत येत नाही, जी माझ्या अभ्यासासाठी खूप गरजेची आहे. बरं, मग ती आता पुढे तू शिकू शकशील म्हणजे? पाय टिकला एका जागेवर तर मी तुला तोच प्रश्न विचारत होतो की नेमके तुला पाय किती आहेत, किंवा तो असलेले पाय एका जागी टिकवण्याचा विचार आहे का? नाही, भारतात तरी नक्की टिकतील एवढं सांगते. भारतात नक्की टिकतील. तू जर ना तशीच इंजिनियर राहिली असतीस तर आज काय करत असतीस ग? सांगणं कठीण आहे, वैतागले नक्की असते एका जागी बसून. हा, मला तेच तुला विचारायचंय की तू हे जे सगळं या ज्ञानशाखांच्याकडे गेलीस ना परत पाठी, हाऊ हॅज दॅट चेंज युअर लाईफ? त्यामुळे तुझं जीवन कसं बदललंय? ऍक्च्युली मला मीच खूप चांगल्या पद्धतीने कळले असं मला वाटतं. कारण हा सगळा जो शोध आहे ना, मी सांगते एक इन्सिडन्स होता, तुम्हाला माहिती असेल, खूप भयानक होती घटना. म्हणजे तुम्हाला भांडारकरवर हल्ला झाला होता 2004 रोजी, आणि त्याचबरोबर आमची टेकडीची कामं करत होतो तेव्हा मला असं लक्षात आलं की तिथली लायब्ररी उद्ध्वस्त केली आणि मी लायब्ररीची पुस्तकं लावायला गेले होते. आणि मला असं झालं की का हे समाज एकमेकांशी भांडतायत, का आपण आपल्या इतिहासाकडे जास्त निर्भीड दृष्टीने बघू शकत नाही. आणि इतिहासाकडून शिकताना आपल्याला आपण कुठेतरी विसरलोय तो दृष्टिकोन काय पाहिजे स्वतःकडे बघण्याचा. कारण इतिहास हा आपल्याला सांगतो कोण आहोत ते सांगतो, आणि ते जास्तीत जास्त आपली ओळख व्यापक करतं जर आपण जास्त शिकत गेलो तर. ती क्वेस्ट माझी आहे की चांगला हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ह असेल आपल्या पास्टबद्दल आणि नीट गोष्टी शिकल्या तर आपण वर्तमानाकडे चांगलं बघू शकू आणि चांगलं काहीतरी विचार करू शकू. नाहीतर आपण ती जुनी लोंढणी घेऊन आपण परत तेच प्रश्न निर्माण करत राहू असं मला वाटतं. म्हणजे तू तुझ्या सगळ्या करिअरकडे आणि कामाकडे स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रगल्भ करण्याचं एक साधन म्हणून पाहतेस? नक्कीच. बरोबर. हे विचारणं कदाचित मोठी लिस्ट असेल, पण पुढच्या 5 वर्षात काय काय करणार आहेस? अजून मी PhD केली नाहीये, तर करायचा विचार करणं आहे. तुला एक 4-5 PhD कराव्या लागतील असं मला दिसतंय विषयांच्या वरून. आपण कशात करणार आहेस केलीस तर? मला मंदिरांचा अभ्यास करायचा आहे. मंदिरांचा? मी महाराष्ट्रातल्या मंदिरांमधले स्थित्यंतर आणि त्याच्यातून दिसणारे राजकीय बदल अशा स्वरूपाचा अभ्यास करण्याच्या विचारात आहे. तो एक विषय, आणि धनगर हा माझा अजून अर्धवट राहिलेला विषय जो मला पुढे न्यायची इच्छा आहे. आता मी जर असा सोपा कठीण प्रश्न विचारतो की एवढे सगळे अभ्यास करता करता, म्हणजे सगळेजण म्हणतात ना की म्हणजे पैसे पण कमवायला हवेत, त्याच्याशिवाय ही लाईफस्टाईल वगैरे आपण कशी ठेवणार वगैरे वगैरे, ते कसं काय मॅनेज करते तू? लाईफस्टाईल कशी मॅनेज करते? नाही, मला सगळेच मी जे प्रकल्प दाखवले त्याच्यातून पैसे मिळत नाहीत. म्हणूनच विचारलं. त्याच्यात काही जे आता लॉंग टर्म प्रकल्प असतात कुठल्या संस्थांमधले, जसं आता मी IIT बरोबर काम करते अजिंठ्यावर, किंवा भांडारकरचं जे कोल्हापूरचं प्रोजेक्ट आहे त्याच्यातून मी जे पैसे मिळतात ते मी वाचून माझ्या पुस्तकांसाठी आणि प्रवासासाठी वापरते. म्हणजे तू काही कामं जी आहेत ती मानधन घेऊन करतेस, आणि काही हे, आणि परत शेती करण्यामागे पण लॉंग टर्म नफा मिळवणार आहे एवढा डोक्यात ठेवून शेती करते. सॉलिड आहेस तू. आता तू मला सांग की या सगळ्याच्या मध्ये तुझे बेसिक विचार काय आहेत? बेसिक विचार जगण्याबद्दलचा, आयुष्याबद्दलचा तुझा काय? मला
मी जरी दगडांचा अभ्यास करत असले तरी मला माणसं खूप छान भेटतात. हो म्हणजे तू दगडांमधून खरं माणसांनाच भेटत असते. हो हो. आणि मी जितकी फिरते तितकं मी जास्त हंबल होत गेलेले, जास्त नम्र बनत गेलेली आहे. आणि माझी लोकांबद्दलची सहनशीलता पण खूप वाढली आहे. खूप मला विविध म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपल्याला फक्त शिक्षक शिकवू शकतो वर्गात, असं नाहीये. तुम्हाला अगदी रस्त्यावरचा माणूस इतक्या विशिष्ट गोष्टी शिकून जातो. एकदम खरं. ते मला खूप समृद्ध करतं. मला म्हणजे शिळोपाच्या गप्पा मारायलाही आवडतात. गावकऱ्यातलं कुठल्याही माणसाशी मी बोलू शकते आज मला याची खात्री आहे. तर ते एक मला छान वाटतं. दुसरं म्हणजे खूप जग म्हणजे असं वाटतं की एक खजिना आहे जो दडलेला आहे जगात. ज्ञानाचा खजिना आहे, ज्ञानाचा पण आहे आणि अनुभूतीचा पण आहे. आणि तो मला भरभरून जगायचा आहे आणि त्याच्यासाठी मी हे सगळं शिकते आहे. हे फक्त साधन आहे, ते साध्य नाहीये मी जे करते ते. क्या बात आहे. फारच सुंदर. एक अतिशय वेगळा दृष्टिकोन तिनं आपल्या समोर आज मांडलाय. हो तिला जोरदार अजून जोरदार टाळ्या दिल्या तरी चालेल मला. अनुभवाने स्वतःला समृद्ध करणं हेच जगण्यामधलं मूलभूत सत्य आहे. आणि जर अनुभवाने आपण स्वतःला समृद्ध करत गेलो, ज्ञानाने स्वतःला समृद्ध करत गेलो, तर त्यामधून आपण अधिक चांगली व्यक्ती बनू. आणि आपण अधिक चांगली व्यक्ती बनताना आपल्याला आपलं लाईफस्टाईल, आपली जीवनशैली ही सुद्धा तशीच बॅलन्स किंवा संतुलित समतोल करायला पाहिजे. तू जे म्हणालीस ते मला खूप आवडलं. ती मगाशी म्हणाली की मी भटकी आहे आणि मी प्रश्न विचारते. मी त्याला म्हणेन की तू भटकी आहेस, तू प्रश्न विचारतेस आणि तू आयुष्य एन्जॉय करतेस. आयुष्य अशा पद्धतीने एन्जॉय करण्यासाठी आमच्याकडून तुला खूप खूप शुभेच्छा आहेत. सायली, थँक्यू सो मच फॉर कमिंग हिअर अँड शेअरिंग विथ अस. जोरदार टाळ्या देऊया आपण तिला आणि या वेधच्या व्यासपीठावरून तिला निरोप देऊया. खूप छान वाटलं आज तुझ्याशी गप्पा मारताना. याच्यानंतर